सॉरी मला माफ कर, तुला वयोवृद्ध म्हणतोय, माझ्या आईसारखी आहेस तू. मात्र आईचं वय साधारणतः 75 आई क्रॉस केलायस ना. या आईसाठी पण जरा जोरदार आहे. 75 वर्षाच्या या माऊलीला सुद्धा वाटतंय, वाटणार हो की नाही. तुम्हाला काय पाहिजे? पैठणी पाहिजे, सोन्याचं कॉईन पाहिजे, वॉशिंग मशीन पाहिजे, काय पाहिजे? की मी पाहिजे? मी नको ना, मी सोडून सगळं चालेल. काय नेल तर करा. माझी माहिती. तुमचं नाव, आपलं नाम? कविता. कविता. आपला? सुनंदा भगत. बरं, तुमचं नाव काय? गुंजन भगत. म्हणजे तुमचं काय काय? सासू सून. हा, सून साहेब सून, सासूची सून. काय काय केमिस्ट्री आपल्याला अनुभवायला मिळत आहे. खूप छान, मस्त. तुमचं नाव? ते धामणे. तामणे. तुमचं? उज्ज्वला धामणे. उज्ज्वला धामणे. तुम्ही काय खाता? साधना रंबाडे. अरे काय खाता? नॉनव्हेज, व्हेज काय खाता? नॉनव्हेजचा. नॉनव्हेज. मी मला पण नॉनव्हेज आवडतं. रात्री अपरात्री शूटिंगवर कार्यक्रमावर मी किती वाजता घरी गेलो तरी मला माझ्या घरी नॉनव्हेज मला अवेलेबल असतं. मला खूप आवडतं. प्रत्येकाची एक वेगळी आवड आहे. तुमचं नाव? आशा पाटील. आशा पाटील. उखाणा घ्या. रामाने. विसरले. हा, परत. रामाने आणले रामफळ, सीतेने आणले सीताफळ, लक्ष्मीने आणले सुडे, गुरुराज पाटलाचं नाव घेते हळदी कुंकू दिवशी. ये बात कुछ हजम नहीं हुई. हाजमोला सर. मी हा, तुमचं नाव? उषा लहुराज साबणे. सुहासिनी मिरजोळकर. अनिता वाघमारे. एक नंबर, छान दिसत आहे. मिस्टर काय करतात? म्हणजे प्रोफेशनल बाई. हा, मग काय, इंजिनियर आहेत. आई शपथ, कॉलर टाईट, एका बाईची मज्जा. असं काही नाही ना. खुश आहात, समाधानी आहात, असेच आयुष्यभर सुखी राहा हीच तुमच्या भावाकडून त्या परमेश्वराची प्रार्थना आहे. या माऊलीसाठी, माझ्या दिदीसाठी पण जरा जोरदार आहे. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. आणि आणखी काय करता? काय नाही, हाऊसवाईफ. पहिला टिफिन बनवायचे, आता पायामुळे नाही बनवत. पण पायाने कुठे बनवायचं टिफिन? त्रास होतो ना. त्रास होतो. मी त्याला विचारलं तुमचं प्रोफेशन काय? पहिलं मी टिफिन बनवायचे पण पायामुळे जमत नाही. मग मी त्याला विचारलं पायाने कुठे टिफिन बनवतात. पण गमतीचा भाग आहे. मात्र खूप खूप आभार तुमचंही. तुमचं नाव काय? स्मिता पिसाळ. शांती मालविया. रुपाली सोनावणे. रुपाली सोनावणे. गौरी मंगेश मानकामे. मानकामे. भक्ती भगवान साईल. उखाणा घेणार तुम्ही? तुम्ही उखाणा तुम्ही घेता? घ्या. नूतन पवार. उखाणा नाव. हा, नाव पहिलं महत्वाचं. घ्या, उखाणा घ्या. हवा